नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा तात्काळ शेतकरी बांधवांवर काय परिणाम होईल, भारतातील महाराष्ट्रातील शेतीवर काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न गेल्या काही 2-4 दिवसात शेतकरी बांधवांनी मला कॉल करून विचारले. तर मला वाटलं की त्यावर एक थोडीशी विस्तृत माहिती देणं शेतकरी बांधवांना फार गरजेचं आहे. कारण युद्ध जर दीर्घकाळ चाललं, डिझेल पेट्रोल महाग होईल, खते महाग होतील, शेती तयार करणे महागात पडेल, असे अनेक प्रॉब्लेम शेतीपुढे तयार होणार आहे. तर हा विषय दीर्घकालीन आहे. युद्ध खूप दिवस चाललं तर हे परिणाम होणार आहे. पण तात्काळ तात्काळ महाराष्ट्रातील शेतीवर काय परिणाम होईल, भारतातील शेतीवर काय परिणाम होईल, याचा आपण जरा विचार करूया. होर्मुझचा मार्ग इराणने जवळपास बंद केलेला आहे किंवा तशा प्रकारचे इंटेन्शन त्यांनी दिलेले आहे की हा मार्गाने कोणी वाहतूक करायची नाही आहे आणि केली तर आम्ही त्यांची जहाजे जाळून टाकू वगैरे वगैरे वगैरे. हा त्यांच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे आणि अमेरिकेने त्याला संरक्षण देण्याचं जाहीर केलं आहे. हा युद्धनीतीचा एक भाग असला तरी कुठलाही जहाज कंपनी ह्या काळात तिथून येण्या जाण्याची रिस्क घेणार नाही किंवा त्या जहाजाचं इन्शुरन्स करण्याचे कुठलेही इन्शुरन्स कंपनी रिस्क घेणार नाही. त्यामुळे हे मार्केट जवळजवळ काही दिवसासाठी बंद आहे असं आपण मान्य करून चालूया. तर यावर सगळ्यात मोठा फटका पडणार आहे. म्हणजे जसं आपण मान्य करू की आता हापूस तयार आहे. हापूस हा आखाती देशात हापूससाठी दुबई किंवा इतर आखाती देश हे मेन मार्केट आहे आपलं. तर त्यावर मोठा फरक पडणार आहे. पण सगळ्यात जास्त फरक आज पडला बासमती तांदळावर. दरवर्षी आपण 1.5 ते 2 लाख टन बासमती तांदूळ हा आखाती देशांमध्ये निर्यात करत असतो आणि त्यापैकी 25% तांदूळ हा एकटा इराणला आपण एक्सपोर्ट करत असतो. तर तो जवळजवळ ठप्पच झालेला आहे. युद्ध केव्हा थांबेल आणि त्यानंतर मार्केट केव्हा सुरळीत होईल हा प्रश्न फार गंभीर आहे. म्हणजे पहिला फटका आपला हा बासमती तांदूळावर पडणार आहे. दुसरा आहे चहा. चहाचे शौकीन इराणमध्ये, इराणी चहा आपण ऐकलेला असेल आणि चहाचे शौकीन इराणमध्ये जास्त आहे. 700 ते 800 टन चहा आपण इराणला दरवर्षी एक्सपोर्ट करतो. ते गृहीतक ठेवून आपण 700 ते 800 टन चहा कमीत कमी इराणला पाठवण्यासाठी तयार ठेवलेला असेल आणि तो व्यापार 100% बंद पडणार. म्हणजे चहावर सर्वात मोठा भारतातून जाणाऱ्या चहावर, निर्यातीवर याचा फटका बसणार आणि तेवढं परकीय चलनाला आपण मुकणार आहोत. फळांमध्ये केळी, सफरचंद, द्राक्ष हे प्रामुख्याने आपण एक्सपोर्ट करत असतो, निर्यात करत असतो. रमजानच्या महिन्यामध्ये याच्यात अजून भर पडत असते टरबूजची. प्राप्त माहितीनुसार 150 ते 300 कंटेनर हे केळीने भरलेले एक्सपोर्टसाठी बंदरामध्ये उभे आहेत, तयारीत आहे. आणि हे न गेल्यामुळे दररोज 100 ते 125 कोटी रुपयाचं महाराष्ट्राचं नुकसान ह्या एक्सपोर्ट थांबल्यामुळे दररोजचं होत आहे. म्हणजे केळीला फार मोठा फटका पडला आहे. चालू असलेला द्राक्षाचा सीझन, द्राक्षाचे 100 कंटेनर आज भरून पूर्ण लोडेड एक्सपोर्टसाठी बंदरावर उभे आहेत. त्यामध्ये एका कंटेनरमध्ये आपण 25 ते 30 टन द्राक्ष पकडली तरी एवढा माल हा एक्सपोर्ट जाण्यासाठी रेडी आहे. पुढील जे कंटेनर समजा एक्सपोर्ट कंपन्यांनी शीतगृहामध्ये भरून ठेवलेला आहे, जो माल पुढे अपलोड होऊन किंवा भरून बाहेर देशात जाणं अपेक्षित होता, आता तो पोस्टपोन झाला आहे किंवा थांबला आहे. तर तेवढा द्राक्ष भारतातील देशांतर्गत मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार होणार आहे किंवा इतर कुठलं तरी आसपासचं मार्केट शोधून तिकडे पाठवलं जाऊ शकतो. तर इतर जे नवीन मार्केट आपण शोधणार आहे ते लोक याचं भांडवल करून आपल्याला द्राक्षाचे भाव पाडून या शेतकऱ्यांचा यामध्ये फार मोठा तोटा होणार आहे. कारण जेव्हा आपण कोणाला तरी जबरदस्तीने देणार आहोत तर तेव्हा ते लोक आपसुकच बाजार पाडतील आणि हा एक मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसणार आहे. टरबूजाचं मार्केट ऑलरेडी खूप पडलेलं आहे.
25 रुपयाचे किलोने विकणारं टरबूज 10 रुपयावर येऊन ठेपलेला आहे. तर हा युद्धाचाच फटका आहे. सुकामेवा, वेलदोडे, हळद असे ड्राय फ्रुट्स किंवा मसाल्याचे पदार्थ आपण आखाती देशांना जे एक्सपोर्ट करत होतो त्यावरही फार मोठा फटका बसतोय. नवक्कल नावाचं शहर आहे, तिथून अंडी दररोज एक्सपोर्ट होतात. ते जवळजवळ बंद झालेलं आहे. आणि हे युद्ध जर 4-5 आठवडे लांबलं तर जी फळं शीतगृहामध्ये आहे किंवा कंटेनरमध्ये आहे ती पूर्णतः खराब होऊन जाणार आहे, ती फेकून द्यावी लागणार आहे. आणि हा फार मोठा एक फटका या जागतिक युद्धाचा महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकऱ्यांना पडणार आहे. बाकी जर तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला तर त्यालाही मंदी आहे, पण त्याच्यावर युद्धाचा फटका नाही, त्याचं युद्धाचं सावट नाही. कारण जो माल एक्सपोर्ट जाणार आहे, दुसऱ्या देशात जाणार आहे, त्याच मालावर युद्धाचे परिणाम दिसणार आहेत. भविष्यात जर युद्ध लांबलं तर त्याचे तोटे आपण जाणतोच. खतं महाग होऊ शकतात, तेल महाग होऊ शकतं, मल्चिंग पेपर ड्रीपसारखे पेट्रोकेमिकलवर आधारित उत्पादने महाग होऊ शकतात. पण हे युद्ध किती दिवस चालेल, किती लवकर संपेल यावर सर्व अवलंबून आहे. युद्ध जर लवकर संपुष्टात आलं तर अशा प्रकारचं कुठलंही संकट येणार नाही. पण तात्काळ मी जे वर सांगितलेले जे केळी, द्राक्ष, टरबूज यावर जो मोठा फरक पडलेला आहे ते नुकसान आता काही भरून निघण्यासारखं नाही. धन्यवाद. वेळोवेळी असेच जर काही महत्त्वाचे मुद्दे असेल तर मी यावर अभ्यासपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.